मित्रो, परीक्षेत अलंकार ओळखताना आपण गोंधळतो. दिलेल्या ओळीमध्ये कोणता अलंकार आहे आपल्याला आठवत नाही. परंतु आता चिंता करू नका. अलंकार ओळखण्याची एक गुरुकिल्लीच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, जिच्या मदतीने तुम्हाला अलंकार पटकन ओळखू येतील. ही गुरुकिल्ली बोर्डाच्या परीक्षेत हमखास कामी येते, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये आपण 12वीच्या पुस्तकातील अलंकार आणि 12वी बोर्डच्या परीक्षेमध्ये येणारे अलंकार शिकणार आहोत. चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात. मित्रो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे. मित्रो, 12वीच्या पुस्तकामध्ये आणि परीक्षेमध्ये देखील केवळ 4च अलंकार विचारण्यात येतात आणि ते 4 अलंकार कोणते आहेत? अनन्वय अलंकार, अपनहुती अलंकार, अतिशयोक्ती अलंकार, अर्थांतरन्यास आणि यासोबतच उपमेय व उपमान देखील आपल्याला ओळखावे लागते. आणि हे सगळं तुम्हाला 2 गुणांसाठी आहे. आणि मित्रो, हे 2 गुण तुम्हाला जरी कमी वाटत असले तरी अगदी 2 मिनिटाच्या अभ्यासानेच तुम्हाला हे 2 गुण मिळणार आहेत. चला तर मग सर्वप्रथम उपमेय व उपमान म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. मित्रो, उपमेय उपमान ओळखण्यासाठी तुम्हाला 1 गुण असतो. लक्षात ठेवा, फक्त उपमेय आहे की उपमान आहे हे ओळखायचं आहे, त्यासाठीच तुम्हाला 1 गुण आहे. तर उपमेय म्हणजे काय? तर ज्या वस्तूची तुलना केलेली असते तिला उपमेय म्हणतात. आणि उपमान म्हणजे काय? तर ज्या वस्तूसोबत तुलना केलेली असते तिला उपमान म्हणतात. मित्रो, कवी वस्तूचे वर्णन करत असताना, सौंदर्याचे वर्णन करत असताना हमेशा एका वस्तूची तुलना दुसऱ्या वस्तूसोबत करतो. तर ज्या वस्तूची तुलना कवीने केलेली असते ते असतं उपमेय आणि ज्याच्या सोबत केलेली असते ते असतं उपमान. आपण उपमा म्हणतो ना, ह्याची उपमा दिली त्याची उपमा दिली, तेच आहे हे उपमान. तर आता तुम्हाला उपमेय आणि उपमान म्हणजे काय समजलेले आहेच. चला याचं एक उदाहरण घेऊया. तुझे डोळे मोत्यासारखे आहेत. पहा, आता या ठिकाणी 2 वस्तूची तुलना आहे, डोळे आणि मोती किंवा मोत्यासारखे. तर डोळे काय आहे? डोळे आहे उपमेय. आणि मोत्यासारखे हा शब्द काय आहे? हा शब्द आहे उपमान. अशा प्रकारे ज्या वस्तूची तुलना केली ते उपमेय, ज्याच्याशी तुलना केली ते उपमान. चला आता आपण अलंकाराच्या अभ्यासाकडे वळूया. सर्वप्रथम आपण पाहूया अलंकार म्हणजे काय. मित्रो, भाषा सुंदर करण्यासाठी ज्या युक्त्या वापरण्यात येतात त्या युक्त्यालाच अलंकार म्हणतात. मग त्या अनेक युक्त्या असतात. यमक साधलेलं असतं, वेगवेगळ्या प्रकारचे भाषालंकार वापरण्यात आलेले असतात, वेगवेगळ्या प्रकारची भाषा वापरण्यात आलेली असते. तर या ठिकाणी आपल्याला फक्त 4च भाषालंकाराचा अभ्यास करायचा आहे. चला आता यातील पहिला भाषालंकार आपण पाहूया, तो म्हणजे अनन्वय अलंकार. मित्रो, अनन्वय म्हणजे अन्य नव्हे. कवी एखाद्या वस्तूचे वर्णन करत असताना सांगत असतो की तिच्यासारखी दुसरी वस्तूच नाही, म्हणजे फक्त त्याच वस्तूची तिच्यासोबत तुलना आपण करू शकतो असं जेव्हा म्हणतो तेव्हा अनन्वय अलंकार असतो. उपमेय एवढे गुणवान असते की त्याची तुलना करण्यासाठी एवढी गुणवान दुसरी वस्तू सापडत नाही. पहा, उपमेय म्हणजे ज्याची तुलना केलेली आहे ते इतकं गुणवान असतं की त्याची तुलना करण्यासाठी एवढी गुणवान दुसरी वस्तूच सापडत नाही. अशा वेळी उपमेयाची तुलना उपमेयाशीच केलेली असते. लक्षात ठेवा, ज्या वस्तूची तुलना करायची आहे का त्या वस्तूची तुलना त्याच वस्तूसोबत केलेली असते. म्हणजेच उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिलेली असते. याचं उदाहरण पहा, या आंब्यासारखा गोड आंबा हाच. पहा, तुलना केलेली आहे आंब्याची. कशासोबत केलेली आहे? आंब्यासोबतच केलेली आहे, कारण इतका गोड आंबा आहे की दुसरी वस्तूच सापडत नाही तुलना करायला. म्हणजे या ठिकाणी उपमेय काय आहे? ज्याची तुलना केली ते काय आहे? आंबा. आणि उपमान काय आहे? ते सुद्धा आंबाच आहे. मी या पेनीविषयी जर बोललो, या पेनीसारखी सुंदर पेन हीच, तर मी कोणता भाषालंकार वापरतोय ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. तर आता या ओळीमध्ये कोणता भाषालंकार वापरलेला आहे? अनन्वय अलंकार. चला याची आणखी काही उदाहरणे आपण पाहूयात. झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या सम हा. पहा, अनेक झाले परंतु याच्यासारखा दुसरा सापडणारच नाही, हाच आहे असं ही ओळ सांगते. आहे ताजमहल एक जगती, तोच त्याच्या परी. ताजमहल जो आहे का जगात, त्याची तुलना करण्यासाठी
दुसरी वस्तूच सापडत नाही इतकी सुंदर, म्हणून त्याची तुलना फक्त त्याच्याशीच होऊ शकते, तोच त्याच्या परी असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या वस्तूची तुलना करायची असते त्या वस्तूला दुसरी वस्तू सापडतच नाही, उपमानच सापडत नाही, म्हणून तेच उपमान देखील होतं. आशा करतो की तुम्हाला हा अनन्वय अलंकार समजला असेल तर एक लाईक करायला काही हरकतच नाही. आणि मित्रो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अशी जंत्री तुम्हाला देणार आहे, पटकन तुम्हाला हे सगळेच्या सगळे अलंकार ओळखू येतील. चला दुसरा अलंकार आपण पाहूया, अपनहुती अलंकार. मित्रो, अपनहुती म्हणजे लपवणे, झाकणे किंवा दूर सारणे किंवा नकार देणे. या ठिकाणी उपमेय जे असतं का त्याला दूर सारलेलं असतं, त्याला नकार दिलेला असतो. त्याची तुलना ज्याच्यासोबत केलेली असते का जणू ते इतके गुण त्या उपमानाचे त्या उपमेयामध्ये असतात की ते उपमानच होऊन जातं. पहा, उपमेयाला लपवले जाते म्हणजे त्याचा निषेध केला जातो. उपमेय नाकारून त्याला उपमान समजून स्वीकारण्यात येते. हे ध्यानात ठेवा, उपमेय नाकारल्या जातं परंतु त्यालाच उपमान समजण्यात येतं. म्हणजे शिवाजी महाराज सिंहासारखे होते असं नाही, शिवाजी महाराजच सिंह होते असा काहीसा प्रकार त्या ठिकाणी रूपक अलंकाराप्रमाणे असतो. उपमेय असून सुद्धा ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते. निषेध दर्शवण्यासाठी न, नवे, नोहे, नसे, कसले असे शब्द वापरण्यात येतात. फक्त नकारार्थी शब्द या ठिकाणी वापरण्यात येतात म्हणून हा अपनहुती अलंकार आहे, नाहीतर हा रूपक अलंकारच राहिला असता. चला याची उदाहरणं पाहूया. हे डोळे नाही तर कमळातील पाकळ्याच आहेत. पहा, या ठिकाणी डोळ्याची तुलना केलेली आहे कमळातील पाकळ्यासोबत, परंतु त्याच्यासोबत नाही शब्द वापरला आहे. डोळ्याला नाकारलंय आणि कमळातील पाकळ्यांनाच स्वीकारलंय, ज्याच्यासोबत तुलना केली त्यालाच स्वीकारलेलं आहे. पहा, उपमेय म्हणजे ज्याची तुलना केली ते काय आहे, डोळे, आणि या डोळ्यासोबत काय केलेलं नाही वापरले म्हणजे डोळ्याला नाकारलंय, आणि त्याच्या बदल्यात काय घेतलेलं आहे, उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना केली ते कमळातील पाकळ्या, म्हणजे हे डोळे नाकारलेत आणि कमळातील पाकळ्याच त्याला समजलेलं आहे. अशी परिस्थिती जेव्हा असते म्हणजे हे असे नवे वगैरे शब्द वापरून जेव्हा तुलना करण्यात येते त्यावेळी अपनहुती अलंकार असतो. चला आता आणखी काही उदाहरणे आपण पाहूयात. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील. मागील वाक्याचीच ही मूळ ओळ आहे. हे डोळे नाहीत याच्यासोबत न वापरलंय तर पाकळ्या उमलल्या सरोजातील, कमळामधील उमललेल्या पाकळ्याच आहेत जणू. न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. हे वदन नाही, हा सुंदर चेहरा नाही, तर हा शरदेचा चंद्रच आहे. शरद ऋतूमधील चंद्र अतिशय सुंदर असतो, तर जणू काही हा चेहरा नाही तर शरदामधला चंद्रच चमकतोय, गमे केवळ असं कवी या ठिकाणी म्हणतो. मला वाटतं अपनहुती अलंकार सुद्धा तुम्हाला कळला असेल. आता अतिशयोक्ती अलंकार आपण पाहूया. मित्रो, अतिशयोक्ती अलंकार म्हटलं की मला तर हसूच येतं, कारण कुठेही पुढ्या सोडत असतात लोक. फुगून सांगणे किंवा नाही त्याच्यापेक्षा जास्त सांगणे, एखाद्या गोष्टीचे वर्णन आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने फुगून केलेले असते. वास्तवापलीकडील म्हणजेच असंभव्य कल्पना वापरून वर्णन केलेले असते. उदाहरणार्थ, आमचा कुत्रा इतक्या मोठ्याने भुंकला की आभाळ फाटले. पहा, बोलत असताना जे गुण आहेत त्या वस्तूमधले खूप गुण आहेत हे सांगण्यासाठी अशा प्रकारे अतिशयोक्ती वापरण्यात येते. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज खूप मोठा होता हे सांगण्यासाठी त्याला जोड दिलेले आभाळच फाटण्याची. किंवा आणखी उदाहरण पहा, जो अंबरी उफळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. नळराजाच्या उंचच्या उंच उडी घेणाऱ्या घोड्याचं हे वर्णन आहे. नळराजाचा घोडा इतका उंच उडाला की त्या घोड्याची खूर चंद्राला लागली, आणि चंद्रावरचा तो डाग आहे का, तो नळराजाच्या घोड्याच्या खुरेचाच डाग आहे, असं वर्णन कवी करतो. आता याच्यावर कोणाचा विश्वास बसत नाही, पण कवी अतिगुण आहेत हे दाखवण्यासाठी अशा प्रकारे वर्णन करतो. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी. पहा, हे शक्य का, मुंगीनं किती उडी मारली तर आकाशी जाईल का मुंगी, बरं गेली आकाशी, तिथे जाऊन तिनं काय पराक्रम केला, सूर्याला गिळलं. शक्य आहे का? तुम्हाला त्या मुंगीच्या आणि हत्तीच्या मैत्रीची गोष्ट माहीत आहे का?
मुंगी आणि हत्ती मित्र असतात, ते एका तळ्यावर पोहायला जातात, हत्ती पाण्यामध्ये जातो, मग मुंगी काठावर बसलेली असते, त्याला म्हणते ए इकडे इकडे. हत्ती बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर मुंगी म्हणते जाय, काय हरकत नाही. हत्तीला शंका येते की असं का केलं मुंगीने. हत्ती विचारतो अगं असं का केलंस तू. मुंगी म्हणले नाही रे, मला शंका आली, माझी चड्डी घालून गेलास की काय तू. आता या ठिकाणी मुंगीची चड्डी हत्तीला येईल का. तर अशा प्रकारे अतिशयोक्ती अलंकारामध्ये अशक्य गोष्टीची तुलना केलेली असते. चला आता शेवटचा अलंकार आपण पाहत आहोत, अर्थांतर न्यास अलंकार. मित्रो, अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ आणि न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. एक विधान केलेलं असतं आणि त्याला सपोर्ट देण्यासाठी आणखी एखादा सिद्धांत सांगण्यात येतो किंवा एखादा दुसरा अर्थ त्याच्यासोबत ठेवण्यात येतो. असं जेव्हा होतं त्यावेळेस अर्थांतर न्यास हा अलंकार असतो. एका अर्थाचा समर्थक दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे. विशेष उदाहरणावरून एखादा सिद्धांत सांगण्यात येतो किंवा सामान्य विधानाच्या समर्थनार्थ एखादे उदाहरण देण्यात येते. म्हणजेच एक विधान दुसऱ्याचे समर्थन करते व त्याचा अर्थ अधिक स्पष्ट करते. एक विधान केलेलं असतं आणि दुसरं विधान करण्यात येतं आणि ते काय करतं, पहिल्या विधानाचा अर्थ आणखी स्पष्ट करतं, दृढ करतं. असं जेव्हा होतं त्यावेळेस अर्थांतर न्यास हा अलंकार असतो. होई जरी सतत दुष्टसंग, न पावती सज्जन सत्वभंग. असोनिया सर्प सदा शरीरी, झाला नशे चंदन तो विषारी. उदाहरण दिलेलं आहे. सतत दुष्टसंग तिथं जरी संत लोक राहिले, सज्जन लोक राहिले, तरी त्यांचं सत्व काही भंग होत नाही, ते त्यांच्यासारखे वाईट होत नाहीत. जसे चंदनाच्या झाडावर जरी सतत साप राहत असले तरी मग का चंदन का विषारी होतो का. असोनिया सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी. ज्याप्रमाणे चंदन त्याच्यावर साप राहूनसुद्धा विषारी होत नाही, तसंच दुष्ट व्यक्तीच्या संगतीमध्ये जरी सज्जन लोक राहिले तरी त्या सज्जनावर त्यांचा काही परिणाम होत नाही. अशा प्रकारे एक सिद्धांत सांगण्यात येतो आणि त्या सिद्धांताला सपोर्ट करण्यासाठी हे उदाहरण देण्यात आलेलं आहे. चला अर्थांतर न्यासाची आणखी काही उदाहरणे आपण पाहूयात. तदी तर खग भेने वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले. स्वजन गवसला जो त्यापाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. नळ राजा उपवनामध्ये शिकार करायला गेल्यानंतर त्या उपवनामधील तळ्यामध्ये जलक्रीडा करत असलेले हंस पक्षी शिकार होण्याच्या भीतीने वेगवेगळे पळतात. तदितर म्हणजे इतर जन, खग म्हणजे पक्षी, भेने म्हणजे भीतीने, वेगळाले पळाले, सगळे इतर पक्षी भीतीने वेगवेगळे पळाले. उपवन जल केली, उपवनामधील जलक्रीडा त्यांनी केली. जे कराया मिळाले, जेवढी जलक्रीडा करायला मिळाली तेवढी त्यांनी केली. स्वजन गवसला जो त्यापाशी नशे तो. आणि अशा प्रकारे शिकारीमध्ये जो आपला स्वजन सापडला, आपला मित्र कुणीतरी सापडला, त्याच्यापाशी कुणी थांबलं नाही, त्यापाशी नसे तो. कठीण समय येता कोण कामास येतो. वाईट प्रसंग जर एखाद्यावर येत असेल तर कुणीही मदत करत नाही. हे तत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्या अगोदर काय केलेलं आहे, हे कथन किंवा ही हकीकत सांगितलेली आहे, काय घडलं ते. आणि या हकीकतीचा सार त्याच्या खाली सिद्धांत म्हणून ठेवलेला आहे. आपण संकटात असलो तर कुणी कामास येत नाही, लोक आपापल्या जीवाचंच पाहतात, असा सिद्धांत या ठिकाणी सांगितलेला आहे आणि या उदाहरणावरून तो सांगितलेला आहे. चला मित्रो, आता अलंकार ओळखण्याची गुरुकिल्ली आपण पाहूयात. या ठिकाणी आपण अलंकार घेतलेत आणि या ठिकाणी तो कसा ओळखायचा ते दिलेलं आहे. अनन्वय अलंकार कसा ओळखायचा. उपमेयाची तुलना उपमेयाशीच केलेली असते. याच्यासारखा गोड आंबा हाच असं जेव्हा सांगण्यात येतं त्यावेळेस अनन्वय असतो. उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिलेली असते. तर अपनहुती अलंकारामध्ये उपमेय नाकारून त्याला उपमान समजून स्वीकारण्यात येतं. या ठिकाणी नाही, नव्हे वगैरे शब्द वापरण्यात येतात. न हे वदन चंद्रमा शरदीचा, हे जे उदाहरण आहे ना, हा चेहरा नाही तर शरदीचा चंद्रच आहे. हा अपनहुती अलंकाराचं हे उदाहरण आहे. न, नव्हे, नोहे, नसे, कसले, नाही हे शब्द उपमेयासोबत वापरण्यात येतात.
अतिशयोक्ती अलंकार आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने फुगून गोष्टीचे वर्णन केलेले असते. वास्तवापलीकडील किंवा असंभाव्य कल्पना वापरून गोष्टीचे वर्णन केलेले असते. अर्थांतरण्यास एका अर्थाचा समर्थक दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवण्यात येतो. उपमेय ज्या वस्तूची तुलना केलेली असते तिला उपमेय म्हणतात. तर उपमान म्हणजे काय? ज्या वस्तूसोबत तुलना केलेली असते तिला उपमान म्हणतात. परीक्षेमध्ये फक्त तुम्हाला उपमेय उपमान ओळखायचं आहे. अशा प्रकारे मित्रो आपण हे 4 अलंकार उपमेय उपमान एकाच गुरुकिल्लीमध्ये आपण सगळं बसवलेलं आहे. यामधील नेमका कोणता नियम तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला ते कॉमेंटमध्ये सांगा. चला आता तुमच्यासाठी एक कृती या ठिकाणी दिलेली आहे. खालील ओळीतील अलंकार ओळखा. मित्रो व्हिडिओ पॉज करून या ओळी वाचा आणि याच्यातील अलंकार तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. अतिशय सुंदर ओळी आहेत. या परीक्षेला येऊ शकणाऱ्या ओळी आहेत. लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणून व्हिडिओ पॉज करून या वाचा आणि याची उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी तुमची उत्तरं निश्चितच रिपेअर करणार आहे. मित्रो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला एक लाईक करा. मराठी आणि इंग्रजीच्या अभ्यासासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि मित्रो तुम्हाला घर बसल्या इंग्रजी मराठीचा अभ्यास करायचा असेल तर या ठिकाणी 12वी इंग्लिश मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि या ठिकाणी दिलेला महत्त्वाचा व्हिडिओ अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.